नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर बस सकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या रुटीनची. सकाळीच मुलं निघून गेले शाळेला, टिफिन वगैरे हे ते सर्व घेऊन. नंतर मग नंतर माझे कामं आणि मी हेच असतं. तर आता आलेले आहेत काकू, तर म्हटलं चला चहा बनवते काकूंसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. तर आता मस्त गुळाचा चहा पिते काकूंसोबत आणि तुम्ही पण या घ्यायला. आणि आज पोळीचा चिवडा बनवलेला होता, तर ते नाश्त्यासाठी. तर पोळीचा चिवडा म्हटलंच काकूंना देते, कारण मला सकाळी सकाळी एवढी भूक नव्हती, म्हणून मग काकूंना देऊन देते थोडा, नंतर मग मी खाणार. तर वेळ आहे मला तसा नाश्त्याला. सध्या तर जेवायची इच्छा नाही, म्हणजे काहीच खायची इच्छा नव्हती, म्हणून मग आता मस्त सकाळी सकाळी फ्रेश होण्यासाठी चहा घेते. आणि बाबा मी तर चहा लवर आहे, तर त्याच्यामुळे चहा सोडू शकत नाही. मी कितीदा ट्राय केलं, तुम्हाला पण सांगितलं की मी चहा सोडते. हा माझ्या फक्त ऐकून घ्यायच्या गोष्टी असतात. तर मी चहा सोडू शकत नाही. आणि माझ्याकडे ना मेस खूप जास्त होतं यार, त्यांनी माझं डोकं एकदम खराब झालेलं आहे. असं वाटते की केव्हा हा सर्व पसारा निघेल आणि केव्हा मी मस्त माझ्या आधीसारख्या स्वच्छ क्लीन घरात राहणार. स्वच्छ क्लीन आताही ठेवते, पण कसं होतं की एकदम ती आधीच्यासारखं क्लीन करायची इच्छा होत नाही. असं वाटतं रोज ते लोक येतील, रोज ते कार्पेंटर आल्यानंतर कापतील, नंतर मग परत तो बारीक धूळ, म्हणजे माझी मेहनत वाया ना पूर्णची पूर्ण. म्हणून वरवर क्लीन करते जे पण दिसते ते. आणि अशा घरात राहायची सवय नसली ना तर बिलकुलच इच्छा होत नाही आपल्याला राहायची अशी. आणि मला असं वाटतं आहे आता की लवकर माझं घर, म्हणजे जी रूम आहे, बेडरूम आहे, ती रेनोव्हेट व्हायला पाहिजे. आणि ती रेनोव्हेट झाली की मग मी तुमच्यासोबत पटापट व्हिडिओ शेअर करेल, छान मस्त, आणि मस्त माझं घर सेट करेल. इतका पसारा पडलेला आहे ना, जिकडे बघाल तिकडे वर कपड्यांचा पसारा. कारण त्या रूममधलं सर्व काही आम्ही वरच्या रूममध्ये ठेवलेलं आहे. आणि वरच्या रूममध्ये कसं ऑलरेडी पहिल्यांदा सेट झालेलं होतं, मग ते काय आहे मी वर ठेवलं. तर इतका पसारा दिसत आहे ना की जिकडे बघाल तिकडे. म्हणजे लास्टवाल्या रूममध्ये जी मी माझी व्हिडिओ रूम म्हटली होती तुम्हाला, माझी स्टुडिओ रूम, त्या रूममध्ये सुद्धा इतका पसारा आहे. सध्या तर मला असं वाटते माझ्याकडे 2 पाहुणे जरी आले ना ते तरी विचार करतील की यार काय ही म्हणजे खराब ठेवते घर स्वतःचं. आणि आता काय करू, माझंच मला कळत नाही आहे. लवकर हे सर्व आटपो. आणि आटोपण्यातच आलेलं आहे तसं. मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने की काय काय झालेलं आहे काम आपलं. तर बस काकूंना देऊन दिलं मी मस्त चहा. आणि टोस्ट वगैरे नाही खाल्ले आज, फक्त प्लेन चहा घेतला. नाहीतर मस्त रस्क वगैरे किंवा मग एखादं बिस्किट वगैरे खाते, पण आज काहीच खायची इच्छा नव्हती झाली माझी. नंतर काकू वगैरे गेल्यानंतर मी 1 तासाने ब्रेकफास्ट केला. जो हेडबोर्डचा कपडा होता ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, तो आपल्याला कापड हेडबोर्डचा बघायचा आहे, तो बघत आहे. याच्यामध्ये एक सॅम्पल आलेले आहेत. हे एक लेदरमध्ये आहे आणि हे नॉर्मल कापडांमध्ये आहेत. आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये आता कसं कोणता चांगला वाटेल, कोणतं सूट होईल तिथे. तर हे लेदरमधले अशा प्रकारचे आहेत काही सॅम्पल्स. हे बघा असे सॅम्पल्स आहेत लेदरमध्ये. याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कलर पाहिजे. बघू आपण याच्यामध्येच आपल्याला कोणता चांगला वाटतं तर. आणि हेडबोर्डचं काम लवकर होऊन जाईल. मग जर मी हा कापड सिलेक्ट करून दिला ना तर मग हेडबोर्डचं पण काम लवकर होऊन जाईल. एकदम लाईट पाहिजे आहे आपल्याला, एकदम व्हाईटमध्ये. आपण घेऊ शकतो. बघा हा व्हाईटमध्ये थोडा टेक्स्चरमध्ये आहे. असं आहे थोडा टेक्स्चर्डमध्ये. आणि हे तर बाकी खूप कलरचे आहेत. तर आपल्याला असे कलर नाही पाहिजे, एकदम डार्क नाही पाहिजे. मला नाही आवडत हे असे डार्क एवढं कलर. तर मला पाहिजे आहे एकतर हा, नाहीतर मग हा तर नाही, हा छान वाटत आहे व्हाईटमध्ये. बघू हा आपण. आणि याच्यामध्ये बघून घेते. याच्यामध्ये अशा आहेत हे क्रीम वगैरे मध्ये. हा पण छान वाटत आहे, एक प्लेन व्हाईटमध्ये. आणि बघू आपण आता हा किंवा हा. मग साहेबांना दाखवून आपल्या हे आलंय क्रिएटिव्हिटीवरून यांना दाखवते आणि या दोनपैकी मग सिलेक्ट करते, हा किंवा हा. बघा तुम्ही सुद्धा सांगू शकता मला यापैकी कोणता घेऊ, तर टेक्स्चरवाला घेऊ की मग हा प्लेन घेऊ. तर बघू मग आपण आता.
तर आता माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं चला हेअर ऑइलिंग करून घेते. नाहीतर काय होतं की एकदा विसरलं की मग विसरलं, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, असं करून करून. तर आज मस्त वेळ आहे तर म्हटलं चला स्वतःसाठी वेळ देते. तर आता इथे मी हेअर ऑइलिंग करत आहे आणि खूप जण म्हणतात की ताई तुझे केस इतके छान कसे, आणि मेन म्हणजे माझे केस कलर केलेले आहेत तरीसुद्धा स्मूथ वगैरे राहतात. तर त्यासाठी केअर खूप जास्त करावी लागते. केअर म्हणजे कसं, ऑइलिंग करावी लागते, नंतर मग आपल्याला आठवड्यातून 3दा तरी हेअर वॉश करावा लागतो. नंतर आपल्याला त्या हेअर वॉशसाठी जे प्रोडक्ट्स वापरतो आपण ते पण व्यवस्थित असले पाहिजे, केमिकल फ्री असले पाहिजे. कारण ऑलरेडी आपल्या म्हणजे केसांना केमिकल इतकं सारं लावलेलं आहे माझ्या, तर त्याच्यामुळे. आणि ते पण व्यवस्थित म्हणजे शॅम्पू, कंडिशनर, मास्क किंवा मग सिरम, ह्या सर्व चारही गोष्टी व्यवस्थित वापरून माझे केस मी व्यवस्थित ठेवते आणि ऑइलिंग करताना छान मस्त मसाज करून ऑइलिंग करते. त्याने काय होते की ब्लड सर्क्युलेशन वगैरे चांगलं होते आणि आपला हेअरफॉल वगैरे होत नाही आपली ऑइलिंग चांगली असली की. आणि मॉइश्चर पण मिळतं केसांना, तर त्याच्यामुळे रफ ड्राय हेअर होत नाही. तर ऑइल तर तुम्ही कोणतं पण वापरू शकता, पण मला ज्याचा रिझल्ट मिळाला मी वापरते ते. जसं आता इंदुलेखाचा मला रिझल्ट चांगला मिळाला, म्हणजे जसं की कोणत्याही सीझन बदलला की आपल्या केसांची हालत खराब होते आणि याची पण हालत खराब होते, आपल्या स्किनची पण हालत खराब होते. स्किनची, केसांची काळजी करायला पाहिजे आपण. तर मला ज्यांनी म्हणजे समजा मी आता मिक्स तेल करून पण लावते, आता कितीदा मी मिक्स करून लावते तेल, म्हणजे प्रत्येक प्रकारचे तेल मिक्स करते मी आणि ते तेल मी अप्लाय करते. आज मी माझं वीकली हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन फॉलो करत आहे. जशी मी माझ्या केसांची काळजी घेते ना, तशीच मी माझ्या त्वचेची सुद्धा काळजी घेते. तर आज मी स्टीमसुद्धा घेणार आहे. चेहऱ्याला वाफ देण्यासाठी मी वापरते हे अगॅरोचं स्टीमर. हे माझं फेवरेट बनलेलं आहे, कारण मी ही 1.5 वर्षापासून वापरते. इंडियन मॉम कांचनवरती तुम्हाला दाखवलं होतं. तर 1.5 वर्षापासून वापरल्यानंतर माझ्या स्किनवर जो फरक पडलेला आहे तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. इथे ही बटन आहे ऑन ऑफची. त्यानंतर डिटॅचेबल तुम्हाला ही वॉटर टँक मिळते 55 ml. याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, प्यायचंच पाणी भरायचं आहे आणि नंतर ही अटॅच करून द्यायची आहे. जेवढी तुमच्या चेहऱ्याला वाफ पाहिजे तेवढंच याच्यामध्ये पाणी बसेल आणि जसं याच्यामधलं पाणी संपेल ना, तसंच तुमच्या चेहऱ्यावर वाफ येणं बंद होऊन जाणार, म्हणजे याच्यामधली वाफ संपून जाणार. तर अशा प्रकारची डिझाईन केलेली आहे आणि मेन म्हणजे तुमच्या चेहऱ्याला जेवढी वाफ पाहिजे तेवढंच तुम्हाला मिळणार. अतिरिक्त वाफेने सुद्धा तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. जसं आता तुम्ही भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये घेता तर त्यावेळेला सुद्धा तुमचा चेहरा खराब होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. कारण ती जी वाफ असते ती थोडी हार्श असते आणि याच्यामधली जी वाफ असते ना ती मायक्रो वाफ आहे आणि त्यांनी तुमचा चेहरा स्मूथ, सॉफ्ट, मुलायम आणि तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किनसुद्धा निघून जाते. हे मल्टीफंक्शनल स्टीमर असल्यामुळे जेव्हा तुम्हाला सर्दी वगैरे होते ना तेव्हा सुद्धा तुम्ही ही स्टीमर यूज करू शकता. याच्यामध्ये हे असे कॉटन पॅड्स मिळतात, 10 कॉटन पॅड्स, आणि त्याच्यानंतर हा डिफ्युजर ट्रेसुद्धा मिळतो. त्याच्यामध्ये ह्या तुम्हाला कॉटन पॅड्स टाकावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मेडिसिन वगैरे टाकू शकता तुम्हाला सर्दी वगैरे झाली तर, किंवा तुमचं इसेन्शियल ऑइल वगैरे टाकू शकता आणि वाफ घेऊ शकता चेहऱ्यावर तुमच्या. या स्टीमरमधून निघणारी स्टीम जी आहे तुमच्या फेससाठी, तुमच्या स्किनसाठी खूप फायदेशीर ठरते. नंतर मग मी स्टीम सुरू असतानाच वापरते हे अगॅरोचं अल्ट्रासॉनिक फेशियल स्क्रबर म्हणू शकता, ब्लॅकहेड्स रिमूव्हर म्हणू शकता. तर हे वापरते आणि हे वेट स्किनवरच वापरायचं आहे तुम्हाला, ड्राय स्किनवर नाही वापरायचं आहे. याच्यामध्ये 4 मोड्स आहेत. तर ते 4 मोड्स तुम्हाला नंतर सांगणार आहे मी काय काय आहे, कसे कसे वापरतात. तर हे सर्व 4 मोड्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आणि यासोबत तुम्हाला 2 सिलिकॉनचे कवर सुद्धा मिळतात जे तुम्ही फोटोमध्ये बघत आहात. ते तुम्हाला फेस क्लीन करण्यास हेल्प करतील, म्हणजे जेव्हा तुम्ही फेस वॉशने फेस क्लीन करताना तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. आणि हे रिचार्जेबल आहे, म्हणजे याला तुम्ही रिचार्ज सुद्धा करू शकता. याला स्टेनलेस स्टीलचा स्पॅच्युला आहे जो स्किनसाठी बेस्ट आहे आणि याच्यामध्ये मोड्स आहेत वेगवेगळे. ते मोड्स ऑन करून तुम्हाला हे वापरावं लागतं. तर पहिलं जे मोड आहे तो वापरून आपण अशा प्रकारचे ब्लॅकहेड्स वगैरे काढू शकतो. तुम्ही बघू शकता आता नोजवरचे ब्लॅकहेड्स वगैरे, व्हाईट सेट्स वगैरे कसे निघत आहेत व्यवस्थित. तर वेट स्किनवरच वापरा, ड्राय स्किनवर वापरू नका. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला टोनर वापरायचं आहे, म्हणजे तुमचे पोर्स ओपन होतात ना, तर त्या पोर्सला श्रिंक करण्यासाठी तुम्हाला टोनर वापरायचं आहे. आणि टोनर वापरल्यानंतर जो मोड ऑन करायचा आहे ना तो आहे +VEION चा. याने तुमच्या चेहऱ्यावरचं पूर्ण डर्ट डीपली क्लीन होते आणि नंतर ऑइल वगैरे कंट्रोल होण्यात मदत करते. आणि नंतरची जी स्टेप आहे ती सिरमची आहे. सिरम वापरायचं आहे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर आणि सिरम लावून झाल्यानंतर
तुम्हाला एक मोड ऑन करायचा आहे, तो आहे लिफ्टिंगचा. त्याने तुमच्या चेहऱ्याची मसाज होते आणि फेशियल कॉन्टोरला इम्प्रूव्ह करते ते. ह्या मोडचा फायदा हा आहे की तुमची जी लटकलेली स्किन आहे ना ती तुमची लिफ्ट होण्यास मदत होते, टाईट होण्यास मदत होते. मला जर आठवत असेल तर मी दिवाळीच्या बेबी शॉवरच्या वेळेला एक फेशियल केलं होतं. त्यामध्ये जी मशीन माझ्यासाठी यूज केली होती ना त्यांनी, सेम अशाच प्रकारची मशीन होती जी आपण आता याद्वारे घरी करत आहोत. त्याचे मला पैसे किती जास्त पे करावे लागले होते आणि घरी आपलं मस्त आरामात होते, जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा होते. तर तशाच प्रकारची मशीन ती होती, ती फक्त मोठी होती आणि ही एकदम छोटी आहे आणि चांगले कॉम्पॅक्ट असल्यामुळे आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो. शेवटची जी स्टेप आहे ना ती आहे मॉइश्चरायझर किंवा नाईट मास्क. नाईटला जर यूज करत असाल तर नाईट मास्क वापरा आणि त्यानंतर मग हा मोड ऑन करा -VEIONचा. या मोडचा फायदा हा आहे की जे पण तुम्ही अप्लाय केलेलं आहे ना मास्क किंवा मॉइश्चरायझर, ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यास मदत करते, पूर्ण आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होते आणि तुमची स्किन खूप छान आणि खूप यंग दिसायला लागते. बघा, स्वतःसाठी वेळ काढा. ह्या सर्व गोष्टी घरी केल्याने फेशियल वगैरे करायची गरज पडत नाही. फेशियलचा इफेक्ट आपल्याला घरीच मिळतो आणि पैशांची सुद्धा खूप सारी बचत होते. तर एकदा आपल्याला हे घ्यायचं आहे आणि नंतर तर आपली बचतच बचत आहे. तर प्रॉडक्टचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक कराल. असे प्रॉडक्ट्स घरी असले ना तर जो आपण पार्लरसाठी वेगळा वेळ काढतो ना आपल्या बिझी शेड्यूलमधून, तो काढायची सुद्धा गरज नाही आणि आपल्या घरी आपल्या सोयीनुसार आपण सर्व गोष्टी करू शकतो. मस्त फ्रेश झाली, छान आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त फ्रेश झालेली आहे आणि केसांची शाईन बघा तुम्ही. म्हणजे आता तुम्हाला तर माहिती नाही कॅमेरामध्ये दिसत आहे नाही दिसत आहे, पण केस एकदम मस्त झालेले आहे, स्मूथ झालेले आहेत आणि चेहऱ्यावर पण छान ग्लो आलेला आहे. याचा तर इन्स्टंट रिझल्ट दिसतच आहे तुम्हाला. रेग्युलर यूज केल्यानंतर तर आणखीच चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे स्किन टाईट व्हायला लागते किंवा मग स्किनचं टेक्स्चर चेंज होते, चांगली व्हायला लागते स्किन ऑटोमॅटिक. कोणाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडतात तर त्या सुद्धा कमी व्हायला लागतात. अशा स्किन केअर किंवा हेअर केअर केल्याने फरक पडतो आणि डेफिनेटली पडतोच. मला तर चांगला याचा अनुभव आहे, कारण मी माझ्या केसांसाठी आणि माझ्या त्वचेची काळजी तर मी नेहमी घेत राहते. तुम्ही तर बघताच, मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत राहते. एक आणखी तुमच्यासोबत शेअर करायची होती गोष्ट, ती म्हणजे काही जण असे असतात ना, म्हणजे काय म्हणतात, आपल्याला कितीही प्रेम दिलं तरी ते जसेचे तसेच. म्हणजे काही निगेटिव्ह लोक असतात. म्हणजे मी पॉझिटिव्ह लोकांची गोष्ट नाही करत, पॉझिटिव्ह भरपूर आहेत आपल्यासोबत असणारे किंवा मग आपल्याला सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत. मला तरी ती खुशी आहे की माझ्या चॅनलवरती निगेटिव्ह लोक कमी, पॉझिटिव्ह लोक खूप आहेत आणि जे माझ्यासारखे विचार करतात आणि माझ्यासारखे विचार करणारेच लोक मला मिळालेले आहेत. मला त्या गोष्टीचा गर्व आहे, माझी फॅमिली तशी आहे म्हणून. आणि मला असं कधी जास्त गरज पडत नाही की चला कमेंट डिलीट करायची. आता खूप जणांचं बघते मी की कमेंट डिलीट करतात म्हणतात किंवा मग काय म्हणतात त्याला ब्लॉक करतात. ब्लॉक करायची पण आपल्याला जास्त गरज पडत नाही. म्हणजे जे सुधरत नाहीत ना त्यांना करावं लागतं, कारण आपण ती निगेटिव्हिटी घेऊन आपण बसू शकत नाही आपल्या लाईफमध्ये. तर एक व्यक्ती अशीच आहे की ती काही दिवसापासून, म्हणजे आता मी किती दिवसापासून त्या व्यक्तीला इग्नोर करत आहे की चला बाबा जाऊ द्या, सोडा, काय करायचं आहे. त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये क्लिक करून बघितलं, प्रत्येक व्हिडिओवर काही ना काही, म्हणजे जेव्हाही त्या व्यक्तीने कॉमेंट केलेली आहे ना ती निगेटिव्हच आहे कमेंट केलेली. मी कितीदा त्यांच्या निगेटिव्ह कमेंटला सुद्धा हार्ट दिला की चला त्या सुधरून जातील, त्या हार्ट बघून तरी म्हणजे पिघलून जातील की जाऊ द्या बाबा, काय करायचं, हिच्या पिछा पडून काही करायचं नाहीये. आणि मेन म्हणजे मला एक सांगा, मी ना तुमची रिलेटिव्ह लागत, म्हणजे जे माझ्यासोबत हे करतात ना, मी तुमची रिलेटिव्ह लागत ना, मी कुणी सगळी लागत, जवळची लागत तुमच्या. तर इतकं जळण कशाची? सपोज आपल्याला कोणाची व्हिडिओ नाही आवडत आहे, कोणावर आपण जळत आहोत किंवा मग कोणासोबत आपल्याला प्रॉब्लेम होत आहे, तर त्यांचे व्हिडिओ बघणं बंद करून टाका ना. त्यांचे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघता, त्यांना तुम्ही घाण कॉमेंट सुद्धा करता. म्हणजे इतक्या निगेटिव्ह असतात, काय कोणत्याही गोष्टीत निगेटिव्हिटी. आता त्या दिवशीचं मी तुम्हाला इतकं समजावून सांगितलं की अशा याच्यामध्ये बचत करू शकता तुम्ही, तशा याच्यामध्ये बचत करू शकता. आता डीमार्टचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगितलं की मी अशी करते, तुम्ही सुद्धा तसं करू शकता. ज्या माझ्यामध्ये गोष्टी आहेत मी सपोज त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते.
ज्याच्यामध्ये मी बचत करते त्याच्यामध्ये. आता मला आवडतात अशा वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला. जसं मी त्या दिवशी एक्स्ट्रासुद्धा शॉपिंग केलेली होती, ती तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये डीमार्टच्या शॉपिंग हॉलमध्ये, की मी ही एक्स्ट्रा शॉपिंग केलेली आहे, त्याच्यामुळे माझं एवढं 11,000 रुपये बिल आलेलं आहे. त्या मॅडम हसतात की 11,000 रुपये बिल तरीसुद्धा कशाची बचत. अरे मला सांगा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की माझं किराणा तो 2 महिन्यात, मला महिन्याला जायला कंटाळा येतो. माझा किराणा मी त्याच्यामध्ये इतकं एक्सप्लेन करून सांगितलेलं, मॅडम स्किप करून करून बघतात आणि मग इथे निगेटिव्हिटी पसरवायला येतात. मी त्यामध्ये इतकं समजावून सांगितलं की माझा हा 2 महिन्याचा किराणा आहे, कधी कधी 3 महिन्याला सुद्धा जातो. आणि त्यात म्हणजे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा सामानसुद्धा घेतलेलं होतं. त्या एक्स्ट्रा सामानाचे पैसे तुम्ही लावले नसतील. 11,000चा किराणा, मग त्यात कोणती बचत, अशी कोणती बचत. आणि हसायला म्हणजे त्याच्या हसायची इमोजी आणि त्या सर्व गोष्टींनी माझं डोकं असं हे झालं की अरे काय आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्या बघत नाहीत, मी व्यवस्थित सांगितलेलं ते नाही बघत. ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स असे सांगितलेले होते की त्याने तुमची बचत होते ते नाही बघत. त्यांना त्यामधूनही सुद्धा निगेटिव्ह गोष्ट काढायची आहे आणि ते 11,000चं बिल त्यांना दिसलं फक्त स्किप करून करून, बाकी काहीच नाही दिसलं. मी त्यांच्या याच्यावर चेक केलं, क्लिक केलं की यांच्या निगेटिव्ह कॉमेंट्स किती आहेत. म्हणजे मला फक्त त्यांना रिप्लाय करायच्या आधी विचार करायचा होता. मी रिप्लाय तर केला नाही, मला रिप्लाय करायच्या आधी विचार करायचा होता की निगेटिव्ह कॉमेंट्स यांचे किती आहे आणि पॉझिटिव्ह कॉमेंट्स किती आहे. त्या मॅडम पूर्ण निगेटिव्ह आहेत, थोड्या पण पॉझिटिव्ह नाही. प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओवर, जेवढ्याही व्हिडिओवर त्यांनी कॉमेंट केलेले आहेत, म्हणजे सर्व व्हिडिओवर नाही केलेले आहे पण जेवढ्याही त्यांनी व्हिडिओवर कॉमेंट केलेले आहेत ना, त्याच्यापैकी सर्वचे सर्व निगेटिव्ह कॉमेंट्स. असेही लोक वावरत आहेत जगात की जे लोक पूर्ण निगेटिव्ह आहेत. मला हेच कळत नाही की तुम्हाला काय मिळतं निगेटिव्ह राहून. पॉझिटिव्ह राहून तुम्हाला जे मिळतं ना ते निगेटिव्ह राहून बिलकुल मिळणार नाही, कोणावर जळून बिलकुल मिळणार नाही. स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या. दुसऱ्यांची ग्रोथ होत आहे त्याच्यामुळे जळून काही फायदा होणार नाही. स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या. तेवढा वेळ तुम्ही जो दुसऱ्यांवर जळण्यावर लावता तो वेळ स्वतःला द्या. स्वतःच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की तेवढा वेळ आहे ना आपल्याकडे, मग लोकांना जळल्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या. चेहऱ्याची काळजी घ्या, नखाची काळजी घ्या, पायापासून तर डोक्यापर्यंत याची काळजी घ्या. स्वतःकडे लक्ष द्या. ज्या पण कमी आहेत तुम्हाला स्वतःला वाटतात, मला नाही वाटत की कोणीच परफेक्ट असेल म्हणून जगात, पण ज्या पण तुम्हाला असं वाटतात की तुमच्यामध्ये कमी आहे त्या तुम्ही कमी भरण्याचा प्रयत्न करा. रेझोल्युशन घ्या या वर्षाचं पूर्ण. हे रेझोल्युशन नका घेऊ की कोणाला जळून तुम्ही तिथे घाण पसरवायला कोणाच्या व्हिडिओमध्ये जाता. तुम्हाला कॉमेंट सेक्शन ऑन करून दिलं याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही काही पण तिथे बोलत बसाल. तर सुधरा कधी. म्हणजे मी तर हे म्हणते की बरं झालं मला अशी फॅमिली मिळाली नाही जी तुम्ही लोक आहात, इतके सपोर्टिव्ह लोक आहात, इतकं सपोर्ट करणारे आहात. खरोखर मी ब्लेस्ड आहे की मला इतकी पॉझिटिव्ह फॅमिली आहे माझी. म्हणजे इंडियन मॉम कांचनवरती असो की मराठी ब्लॉगर कांचनवरती असो, दोन्ही चॅनलवर माझ्या इतकी पॉझिटिव्ह फॅमिली आहे. काही असे एखादे लोक येतात आणि तिथे घाण पसरून जातात आणि मी असं चान्स देत नाही. पण जेव्हा ते स्किप करून बघतात ना त्यावेळेला लोकांना कळत नाही त्याच्यामध्ये काय आहे आणि मग आपले मत मांडायचं, कुठे पण काहीतरी करायचं, काहीतरी बोलायचं म्हणून आपलं बोलायचं आणि निगेटिव्ह बोलायचं. त्या कॉमेंट्सवरून तर कळते की यार किती फ्रस्ट्रेट असतील हे स्वतःच्या लाईफमध्ये, कशी यांना वागणूक मिळत असेल यांच्या घरच्यांकडून. आपल्यावर आहे आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे की आपल्याला निगेटिव्ह राहायचं आहे. तुम्ही विचार केला ना तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता. निगेटिव्ह लोक सुद्धा पॉझिटिव्ह बनवू शकतात, तुम्ही सुद्धा बना. ह्या गोष्टीमध्ये काहीही पडलेलं नाही. लोकांना मागे खेचणं किंवा लोकांचे पाय ओढणं किंवा लोकांना आरेतुरे बोलणं, ह्या गोष्टीमध्ये काहीच पडलेलं नाही. तो वेळ चांगल्या गोष्टीमध्ये घालवा. जर तुम्हाला कोणाचं चांगलं बघता येत नाही ना तर तुम्ही त्यांचं वाईट पण नका करू. काही गोष्टी अशा असतात ना की यार काही केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामधून सुद्धा निगेटिव्ह काढायचं आहे. म्हणजे कोणत्याही तरी गोष्टीमधून बोलायचं आहे तुम्हाला. काही युट्यूबर्स तर ह्या कॉमेंट्स वगैरेमुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेले आहेत. थोड्या वेळासाठी तुम्हाला मजा येते पण तुमच्या या गोष्टीमुळे लोकांचं काय नुकसान होते. नका बघू ना अशा व्यक्तीला. जर तुम्हाला नाही आवडत नाही ती व्यक्ती तर नका बघू. मी हेच म्हणते. तुमच्या एक व्ह्यूमुळे त्या व्यक्तीचं काही बिघडणार नाही पण तुमच्या एका कॉमेंटमुळे त्या व्यक्तीचं बिघडू शकतंय. तुम्ही चांगली कॉमेंट केली तरी सुद्धा त्या व्यक्तीचं चांगलं होऊ शकते, पॉझिटिव्हिटी येऊ शकते त्यांना. आणि तुम्ही एक घाण कॉमेंट केली त्यांनी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या विचार करायला भाग पडू शकतात, त्यांच्या डोक्यात तेच चालू शकते. ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. तर प्लीज या गोष्टी नका करू. सुधरा आणि रेझोल्युशन घ्या या वर्षाचं की मी काहीच करणार नाही, मी पॉझिटिव्ह विचार करणार किंवा मी पॉझिटिव्हच राहणार आणि खूप फरक पडणार तुम्हाला. बघा तुम्ही लाईफमध्ये मी जे सांगते ना तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर कोणासोबत घेणं देणं ठेवलं नाही ना नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायला लागाल. आणि देवही त्याचाच साथ देतो जे लोकांचं वाईट करत नाही.
तेच लोक ग्रो करतात, तेच लोक चांगले वर जातात, जे कोणाचं वाईट करत नाही, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करतात, तेच लोक समोर जातात आणि तेच लोक तुम्ही बघत आहात समोर जाताना. हे असे लोक कधीच समोर जात नाही जे लोकांचे पाया खेचतात. पाय खेचण्यापेक्षा स्वतःकडे कसं लक्ष देता येईल किंवा स्वतः ग्रो कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. प्लीज, हात जोडून म्हणते. इथेच या व्हिडिओला थांबवते. माझी इच्छा नाही आता ह्याच्यानंतर बोलायची. आणि जे पॉझिटिव्ह आहेत ते पॉझिटिव्हच राहा, कधीच निगेटिव्ह बनण्याचा विचार करू नका. आणि मला असंच सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या प्रेमाची मला खरोखर गरज आहे, या लोकांची गरज नाही.